तर आज आपण काय करू माहितीये की जो आपण डेटा स्टोअर करतो कुठे डेटाबेसमध्ये, कोणता पण डेटाबेस असू द्या. जसं की काय काय स्टोअर करतो, एखादा युजर आला, तुम्ही एक वेबसाईट बनवली, त्या वेबसाईटमध्ये एक लॉग इनचा फॉर्म आहे आणि त्या लॉग इनच्या किंवा त्याच्या आधी एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे. त्यामधून तुम्ही घेतात मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल आय डी, त्याचं नाव आणि त्याचा पासवर्ड. मग जो तुम्ही तो पासवर्ड आहे, जो मेल आहे किंवा जो युजर नेम आहे किंवा ते युजरची इन्फॉर्मेशन आहे, ती युजरची इन्फॉर्मेशन तुम्ही स्टोअर कुठे करतात? डेटाबेसमध्ये. पक्का? मग जी डेटाबेस आहे आणि जे तुमचं नोटजेसचं सर्व्हर आहे, ते दोन्ही वेगळं आहे का एकच आहे? ऑनलाईन मध्ये दोन्ही एकच आहे की वेगळं आहे? सर्व्हर आणि डेटाबेस एकच आहे का वेगळं आहे? तुम्हाला काय वाटतं? ऑनलाईन मध्ये बोला बरं तुम्ही. वेगवेगळे आहेत. पक्का? बट आता तुम्ही जो मायस्क्यूएल डेटाबेस यूज केलाय, सपोज बाय चान्स तो हॅक झाला. काय झाला? हॅक झाला. हॅक झाला म्हणजे काय, की जेवढं मायस्क्यूएल डेटाबेस मध्ये सगळा डेटा आहे, तो सगळा डेटा त्याच्याकडे हॅकरकडे गेलाय. मग हॅकर काय करणार? तुमच्या वेबसाईटला येणार आणि त्यातून बघणार युजर नेम काय, हे युजर नेम आहे, त्याचा पासवर्ड काय, हे पासवर्ड आहे. तर तो तुमचा अकाउंट काय करेल? ऍक्सेस करेल. मग हे सिक्युरिटी वाढवण्यासाठी नोट.js मध्ये एक बिक्रिप्ट नावाचं पॅकेज दिलंय. काय दिलंय? बिक्रिप्ट. ते आपण पॅकेज आज पाहणार आहोत. ओके. तर मी काय करतो, पहिले एक नोट.js मध्ये छोटस सॉफ्टवेअर बनवतो किंवा आपलं एक ऍप्लिकेशन बनवतो. जसं की एक नवीन फोल्डर बनवतो मी इथे. न्यू, अरे ग्रुप नाही, राईट क्लिक, न्यू बटनावर क्लिक केलं आणि इथे फोल्डर, आणि त्या फोल्डरला नाव देतो मी इथे बिक्रिप्ट. बिक्रिप्ट. ठीक आहे. लगेच तुम्ही नका बनवायचा प्रयत्न करू, जस्ट लक्ष द्या. आधी एक सिंपल छोटा पॉइंट आहे. ठीक आहे. आज MongoDB घ्यायचं होतं, पण आपल्याकडे जो बिक्रिप्ट नावाचं फोल्डर बनवलं, त्या फोल्डरला मी CMD मध्ये ओपन करतो. जसं मी इथे CMD मध्ये ओपन केलं, तर मी इथे एक कमांड टाकतो npm i एक्सप्रेस आणि मला लागतंय दुसरं EJS. हे दोन पॅकेज मला लागतात माझ्या प्रोजेक्ट मध्ये. तर हे दोन्ही पॅकेज मी इथे इन्स्टॉल केले. झाले पॅकेज इन्स्टॉल. त्यानंतर मी ते कमांड टाकली कोड पेस्ट डॉट. याने काय होणार, आपल्यासाठी जे काय VS कोड आहे, त्या VS कोड मध्ये हा फोल्डर ओपन होईल. आणि ओपन झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक फोल्डर आणि दोन फाईल शो होतात. तर मी इथे काय करतो, एक माझं सर्व्हर बनवण्यासाठी मी एक फाईल बनवली index.js नावाची. जसं की त्या फाईलला नाव दिलं index.js, आणि जो काय माझा सर्व्हरचा कोड असणार आहे, तो सर्व्हरचा कोड त्या फाईलमध्ये असणार आहे. कोणत्या? जे आता मी फाईल बनवली index.js नावाची. आणि त्या फाईलमध्ये मी कोड राईट करतो माझा सर्व्हरचा कॉन्स्ट एक्सप्रेस रिक्वायर्ड राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये सेकंड कॉन्स्ट ऍप इक्वल टू एक्सप्रेस ओपन राउंड क्लोज राउंड, आणि एक बेसिक URL असते. कोणती बेसिक URL? ऍप डॉट राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा दिला फंक्शन राईट. त्या फंक्शन मध्ये एक असणार रिक्वेस्ट, सेकंड आणणार रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर करतो. जसं की रेंडर करतो मी इथे होम डॉट EJS, आणि जी काय आपली EJS फाईल असणार ती कुठे असणार? एका व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. ठीक आहे. व्यवस्थित नाव देत चला. काल कुणीतरी व्ह्यू केलं, तिथे व्ह्यूज असतं, आणि त्या व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट EJS नावाची फाईल असणार. आणि जी काही EJS नावाची फाईल आहे, त्या फाईल मध्ये त्या होम डॉट EJS फाईल नावामध्ये मी इथे H1 मध्ये राईट करतो
रजिस्टर. ओके, सेव्ह केलं. त्यानंतर index.js मध्ये आपला सर्व्हरला रन करण्यासाठी app.listen आणि कोड सेव्ह केलं. आउटपुट पेजला आलं. त्याआधी CMD मध्ये आलो आणि कमांड टाकली nodimon index.js. तर आपला प्रोजेक्ट रन झाला. त्याचं आउटपुट पेज पाहण्यासाठी ब्राउझरला आलो. ते सर्च केलं localhost:1 तर आपल्याला इथे H1 मध्ये दिसतंय रजिस्टर दिसतंय. आणि ह्या रजिस्टर मध्ये काय असेल, एक फॉर्म असेल आणि त्या फॉर्म मधून आपण घेणारे नेम, मोबाईल, ईमेल आणि पासवर्ड. मग त्यासाठी मी home.ejs मध्ये आलो आणि इथे एक फॉर्म बनवतो. त्या फॉर्मला ऍक्शन देतो /save. त्याला मेथड दिली मी इथे पोस्ट आणि त्यामध्ये फील्ड घेणार आपण एंटर युजर नेम, एक BR. त्यानंतर एक BR घेतला मी इथे आणि इथे त्याचा इनपुट बॉक्स घेतला. इनपुट बॉक्सला टाईप दिला मी इथे टेक्स्ट आणि त्याला एक इथे देतो नेम. जसं की नेम देऊ आपण ह्याला युजर नेम आणि इथे त्याचे 2 BR घेतले. त्यानंतर सेकंड फील्ड घेऊ एंटर ईमेल, एक BR नंतर एक इनपुट घ्यायचा ना, इनपुट घेतला. त्याला टाईप दिला मी इथे ईमेल. त्याला नेम देऊ आपण इथे ईमेलच आणि आयडी ची गरज नाही म्हणून त्या आयडीला मी इथे करतो रिमूव्ह. त्यानंतर इथे 2 BR घेतले. अजून घेऊ आपण इथे एंटर मोबाईल, एक BR आणि एक इथे घेतलं त्याचा इनपुट बॉक्स. त्याला टाईप दिला इथे नंबर. त्याला एक नेम देऊ आपण जसं की मोबाईल, एक BR घेतला आणि लास्ट मध्ये काय असेल पासवर्ड आणि पासवर्डचा एक BR आणि त्याचा एक असेल इथे इनपुट बॉक्स. त्याला पासवर्डला टाईप देऊ पासवर्ड आणि त्याला एक नेम देऊ आपण इथे पासवर्ड आणि लास्ट मध्ये काय असेल एक बटन असेल आणि त्या बटनला नाव देऊ आपण रजिस्टर. सेव्ह केलं. आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं तर आपला जो काय फॉर्म होता तो फॉर्म इथे शो झाला इथे नेम, ईमेल, मोबाईल आणि पासवर्ड. तर जो आपण हा डेटा भरणार तो जो डेटा जाणार सर्व्हरला आणि सर्व्हरवरून डेटा कुठे जाणार डेटाबेसला. मग आपल्याला डेटाबेस कनेक्ट करायचे असेल तर आपण काय करणार इथे ओके ठीक आहे. तो MySQL मध्ये तो नंतरचा पार्ट झाला. पण आपल्याला त्या फॉर्म मधून डेटा घ्यायचा असेल तर कोणत्या पॅकेजची गरज आहे बॉडी पार्सर ह्या पॅकेजची काय गरज आहे आपल्याला का की आपल्याला ह्या फॉर्म मधून डेटा काय करायचा आहे ऍक्सेस करायचा. मग त्यासाठी आपल्याला एका पॅकेजची गरज असते बॉडी पार्सर. हे पॅकेज मी इथे जस्ट इन्स्टॉल केलं आणि आपल्या सर्व्हरला रिएक्झिक्यूट करतो. कोड मध्ये आलो index.js मध्ये आलो आणि जे आपण बॉडी पार्सर नावाचं पॅकेज इन्स्टॉल केले त्याला मी इथे करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये काय सांगणार बॉडी डॅश पार्सर आणि त्याची एक मिडलवेअर असते. काय मिडलवेअर आहे मग app.u राऊंड ब्रॅकेट त्यामध्ये बॉडी पार्सर डॉट URL एन्कोडेड राऊंड कर्ली मध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू झाली. जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा पेज रिफ्रेश केलं. माझा एक नेम टाकतो दत्ता. त्यानंतर माझा इथे एक मेल टाकला आणि इथे मी टाकला पासवर्ड, मोबाईल नंबर आणि इथे पासवर्ड टाकला मी. ठीक मी पासवर्ड तुम्हाला सांगतो 1 2 3 4 5. जसं मी रजिस्टर बटनावर क्लिक केलं तो आपला जो काय डेटा होता तो कुठे गेला /saveच्या URL ला गेला. कोणत्या मेथडने गेला पोस्ट मेथड. मग त्याची URL बनवण्यासाठी मी index.js मध्ये आलो app.post राईट केलं डबल कोड मध्ये /save कोमा घेतला एक फंक्शन राईट केलं. त्या फंक्शन मध्ये 2 गोष्टी असतात एक रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स आणि जो काय डेटा आला तो डेटा मी इथे करतो respond.send मध्ये. डेटा कशात आला request.body मध्ये. सेव्ह करतो. आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे जस्ट मी रिफ्रेश केलं तर जो काय फॉर्म मधला डेटा होता तो फॉर्म मधला डेटा आपल्याला इथे शो झालाय पक्का ठीक आहे. मग जो हा डेटा आहे हा डेटा मला काय करायचा डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा. कुठे
डेटाबेस. मग मला हा डेटाबेस मध्ये स्टोअर करायचे असेल तर मला काय लागणार आहे? टेबल लागणार आहे, बरोबर, राईट. तर मी ChatGPT कडून टेबल बनवून घेतो. ठीक, इथं टेबल क्रिएट झालाय. त्या टेबलला मी इथे कॉपी करतो आणि तो टेबल कुठे रन करणार मी? वर्क बेंच मध्ये, म्हणजे MySQL वर्क बेंच मध्ये. एकदम छोटासा पॉइंट आहे, तो आपल्याला फक्त घ्यायचा आहे. पासवर्ड टाकला माझा, इथे रूट आहे, तो पासवर्ड मी इथे एंटर केला. तर एक मी डेटाबेस बनवतो, क्रिएट डेटाबेस. कोणता बनवायचा? डेमो 0.0.2 असा मी एक काय करतो डेटाबेस. अरे इथे काहीतरी चुकलं वाटतंय, डेटा बेस असं, ओके. आणि हा मी डेटाबेस काय करतो? क्रिएट करतो. त्यानंतर क्रिएट केल्यानंतर त्या डेटाबेसला यूज करायला लागेल डेमो 0.2 हा डेटाबेस मी यूज करतो. आणि त्या डेटाबेसच्या आतमध्ये एक टेबल असेल युजर नावाचं, जसं की त्यामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी मी राईट करतो आणि बाकीच्या सगळ्या रिमूव्ह करून टाकतो. जसं की मला ह्याची पण गरज नाहीये आय थिंक. आणि इथे मी करतो फक्त युजर अंडरस्कोर नॉट नल पण मी रिमूव्ह करून टाकतो. एक आपल्याला नॉर्मल टेबल पाहिजे आहे आणि हा टेबल मी काय करतो? क्रिएट करून घेतो. रे काय म्हणतो? कुठे हा राहिला एक्स्ट्रा ना. आणि हा टेबल मी क्रिएट करून घेतो. तर झाला आपला टेबल क्रिएट. ओके. मग आता आपल्या सर्व्हरला MongoDB कनेक्ट करायचे, त्यासाठी आपल्याला इथे 2 पॅकेज लागणार. कोणते कोणते? npm i MySQL आणि ठीक आहे, तुम्ही 2 करा, माझं ओल्ड व्हर्जन आहे, मी MySQL करतो. आणि इथे मी करतो सेकंड पॅकेज util. हे दोन्ही पॅकेज मी काय करतो इथे इन्स्टॉल करतो. ठीक आहे, आहेत माझ्याकडे दोन्ही आहेत माझ्याकडे. ठीक आहे, जस्ट मी MySQL केले. सर्व्हरला ट्री एक्झिक्यूट index.js मध्ये आलं, दोन्ही पॅकेजला मी इथे काय करतो? इन्स्टॉल करतो. जसं की MySQL इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये मी जस्ट MySQL करणार आहे ना, तुम्ही MySQL 2 करणार आहे. त्यानंतर सेकंड पॅकेज आपण घेतलं होतं util इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये util. झाले दोन्ही पॅकेज. आता इथे आपल्याला डेटाबेसला कनेक्ट करून घ्यायची. डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी काय करणार? इथे कॉन्स्ट, मी इथे कॉन नावाचा व्हेरिएबल बनवला आणि इथे सांगतो MySQL डॉट क्रिएट कनेक्शन ओपन राउंड ओपन करली क्लोज करली. आणि याच्या आतमध्ये होस्ट असतो. पहिला होस्ट कोण आहे मग आपला? पक्का होस्ट आहे आपला लोकल होस्ट. आणि सेकंड आहे आपल्याकडे युजर. कोण आहे युजर? मग युजर असेल रूट असेल. त्यानंतर असतो पासवर्ड. माझा पासवर्ड आहे रूट, तुमचा जो असेल तो टाका. आणि लास्ट मध्ये डेटाबेस आणि डेटाबेस कोणता बनवलाय आपण? डेमो 0.2. झाला इथे डेटाबेस कनेक्ट. त्यानंतर युटिलची एक मिडलवेअर असते, जसं की कॉन्स्ट exe इक्वल टू util डॉट प्रॉमिसिफाय आणि इथे कॉन डॉट क्युरी आणि डॉट बाइंड आणि त्याच्या आतमध्ये कॉन. झाली आपली मिडलवेअर. मग आता मी काय करतो? जो फॉर्म मधून डेटा आलाय तो फॉर्म मधून डेटा मला डेटाबेसला सेव्ह करायचा. तर त्यासाठी मी इथे काय करणार? जो डेटा आलाय तो डेटाला मी काय करतो? एका क्युरी मध्ये कन्वर्ट करतो. व्हेअर SQL इक्वल टू टिल. आणि डेटा इन्सर्ट करायचा असेल तर इन्सर्ट इनटू टेबल नेम काय? ठीक आहे, युजर आहे का? युजर्स. ओके. मग इथे मी राईट करणार युजर्स ओपन राउंड. काय काय डेटा स्टोअर करायचा आहे आपल्याला? युजर नेम, ईमेल, मोबाईल आणि पासवर्ड. मग इथे सांगू आपण राउंड ब्रॅकेटच्या आतमध्ये आम्हाला स्टोअर करायची युजर, सेकंड ईमेल असेल आणि त्यानंतर मोबाईल आणि त्यानंतर पासवर्ड. आणि त्यानंतर कोणता कीवर्ड असतो?
व्हॅल्यूज नावाचा कीवर्ड असतो. आणि ते ओपन राऊंड मध्ये पहिला डेटा कशासाठी, युजर नेम साठी, सेकंड ईमेल साठी, थर्ड मोबाईल आणि लास्ट पासवर्ड. आणि इथे मी डेटा तो कनेक्ट करतो, जो काय डेटा आलाय कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी ते सांगणार रिक्वेस्ट, एवढं लेंथी राईट करण्यापेक्षा मी ते काय करतो वरती var d इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. आणि इथे मी काय सांगणार d डॉट युजर नेम, ह्यामध्ये ओपन डॉलर करली d डॉट ईमेल, आणि तिसऱ्यामध्ये d डॉट मोबाईल, आणि इथे सांगणार डॉलर d डॉट पासवर्ड. ओके, झालं तर काम आपलं. आणि इथे आपण एक मेसेज टाकू, युअर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली. असा मी काय केलं, मेसेज राईट केला. ओके, जसं मी आउटपुट पेजला आलो, कुठे आउटपुट पेज, ब्राउझरला. ओके, आणि इथे मी तो फॉर्म काय करतो, एकदा इथे रिफ्रेश केला, आणि आता मी तो फॉर्म काय करतो, मी रजिस्ट्रेशन करतो. ओके, मी युजर आहे, वेबसाईटला आलो आणि इथे मी रजिस्ट्रेशन करतो. दत्ता नाव टाकलं, सेकंड टाकला माझा मेल, आणि तिसरा टाकला माझा मोबाईल नंबर, आणि त्यानंतर टाकला मी इथे पासवर्ड. बघा काय टाकतो, 1 2 3 4 5, काय टाकला मी 4 5, आणि इथे मी रजिस्ट्रेशन केलं. जसं रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक केलं तर युअर रजिस्ट्रेशन डन आले. आणि जो काय माझा डेटा होता तो डेटा कुठे स्टोअर झाला, माझ्या MySQL डेटाबेस मध्ये. जसं की आपल्याला पाहिजे असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स आला इथे. अरे नाही आला, का नाही आला, की आपण त्या क्युरीला रनच नाही केलं. बरोबर, बरोबर ना. मग इथे काय करणार, अवेट exe, आणि इथे आपण काय करणार, SQL क्युरी पास करणार, आणि इथे आपण अवेट यूज केले म्हणजे आपल्या इथे काय करायला लागणार आहे, असे काय. आता मी डबल तो फॉर्म भरायला लागेल आहे ना, आपण क्युरीच रन नाही केली तर त्यामुळे डेटा सेव्ह नाही झाला. डबल टाकला मी, दत्ता माझं नाव टाकलं, माझा एक मेल टाकला, आणि एक माझा मोबाईल नंबर, आणि पासवर्ड टाकला 1 2 3 4 5. रजिस्ट्रेशन बटनावर मी क्लिक केलं तर जो काही माझी काय सपोर्ट नाही केलं बरं, क्लायंट सपोर्ट नो ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल. लास्ट ह्याच्यामध्ये पण हाच प्रॉब्लेम आलता ना. ठीक आहे, माझा पासवर्ड नाही वाटतंय असं मला, आय थिंक असं वाटतंय मी पासवर्ड नाही टाकला माझ्या वर्क बेंचला. डबल आलो आणि एकदा मी इथे रिफ्रेश करतो. अरे अनिकेत, तो नाही प्रॉब्लेम. ओके, मी माझ्या वर्क बेंचला पासवर्ड नाही टाकला, तिथे मी पासवर्ड राईट केला. एकदा मी चेक करतो डबल, 1 2 3 4 5, आणि रजिस्ट्रेशन बटनावर मी क्लिक केलं तर जो काही तिथे MySQL 2 लागेल का. अरे ठीक आहे, अपडेट माझं अपडेट नव्हतं पहिलं. ठीक आहे, चेक करू आपण. क्लायंट डज नॉट सपोर्ट ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल रिक्वेस्टेड, असं असं काहीतरी मला एरर दाखवलाय त्यांनी. तुमचं म्हणणं आहे तर आपण तिथे MySQL 2 राईट करून पाहू शकतो. सेव्ह केलं आणि मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं. @root युजिंग पासवर्ड नो, पासवर्ड आहे. स्पेलिंग एकदा पण बघू का. ठीक आहे, झालाय आपला डेटा सेव्ह. ठीक आहे ना, जसं मी आउटपुट पेजला आलो म्हणजे कुठे आलो, वर्क बेंच मध्ये, आणि इथे पाहतो तर एक डेटा काय झालाय, सेव्ह झाला. पण बाय चान्स माझं वर्क बेंचच हॅक झालं किंवा MySQL हा डेटाबेसच हॅक झाला. हॅकरने काय केलं, त्याला सगळ्या डेटाबेसचा ऍक्सेस भेटला. मग तो काय करणार, त्याला माहितीये लॉग इन करण्यासाठी काय लागतंय, मेल आणि पासवर्ड. आता मेल तर पब्लिक असतो पण पासवर्ड पब्लिक असतो का, मोबाईल नंबर पण पब्लिक असतो, पासवर्ड असतो पब्लिक नाही. मला इथे पासवर्ड दिसतोय ना,
ओके, मग तो काय करेन, ह्याच्यावरनं आपलं काय करेन, अकाउंट हॅक करू शकतो. पण आपण पासवर्डच अशा लँग्वेज मध्ये टाकलं की कोणाला वाचताच येणार नाही. असा टाकलं तर मग रिअल प्रोजेक्ट मध्ये किंवा तुम्ही रिअल टाइम जे प्रोजेक्ट बघतात त्या प्रोजेक्ट मध्ये ह्या प्रकारे डेटाबेस नाही स्टोअर करत किंवा पासवर्ड असा नाही स्टोअर करत. कसा करतात माहिती, पासवर्ड स्टोअर तुम्हाला दाखवते. त्या पासवर्डला असं स्टोअर करतात, ठीक आहे, अशा फॉर्मॅट मध्ये असतो डेटा. कसा, इनक्रिप्टेड मध्ये. कशात असतो, इनक्रिप्टेड फॉर्मॅट, म्हणजे काहीतरी असं इनक्रिप्टेड मध्ये. ओके, मग त्या इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये आपल्याला पासवर्ड बनवण्यासाठी Node.js मध्ये एक पॅकेज दिले आपल्याला. इनक्रिप्टेड म्हणजे काय, अरे इनक्रिप्टेड म्हणजे जस्ट, आता सपोज मी हे दत्ता नाव आहे, तुम्हाला समजते, वाचता येत आहे, आणि ही पण दत्ता नाव आहे. कोणतं वाचता येते तुम्हाला, वरच. खालचं वाचता येते का, नाही, कारण जो काय आपलं दत्ता नाव होतं त्याला मी काय केलं, इनक्रिप्टेड मध्ये केलं. काय केलं, मग ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला पासवर्ड कन्वर्ट करण्यासाठी Node.js वाल्यांनी आपल्याला एक पॅकेज दिलंय. त्या पॅकेजचं नाव आहे बिक्रिप्ट. काय नाव आहे, इथे क्रिप्टो पण आहे बरं का, पण बिक्रिप्ट आपण पाहणार आहे. कोणतं नाव आहे त्याचं, बिक्रिप्ट. जसे की मी NPMच्या ऑफिशियल वेबसाईटला गेलो आणि हे ते वाचा, आपल्याला माहिती आहे ह्या वेबसाईटला आलं काय करावं लागतं, वाचायला लगेच समजून जातं. आता तुम्ही नका वाचत बसू, मी वाचतो, मी तुम्हाला समजून सांगतो. दिसतं NPM आय बिक्रिप्ट, त्या पॅकेजला इन्स्टॉल करण्याची पॅकेज. फास्ट मध्ये वाचून घ्या बरं तुम्ही कसं यूज करायचं. ठीक आहे, असं असं रिक्वायर्ड करायचंय, 10 द्यायचंय, असं काहीतरी राईट करायचंय असं सांगितलंय त्यांनी. मी एकदा गिटअप जातो. प्रत्येक वेळी मी ह्या वेबसाईटला काय येत असेल की तुम्हाला पण सवय लागावं की असं तुम्ही डॉक्युमेंटेशन वाचण्याची सवय लागावं. ओके, जसं मी ह्या वेबसाईटला आलो आणि वाचलं तर इथे बघा NPM इन्स्टॉल करण्यासाठी इथे मला कमांड दिली, त्यानंतर ही वाचलं तर सगळ्या गोष्टी मला समजून जात्या. तर तुम्ही सर्वांनी वाचलं असेल, जस्ट मी ती कमांड कॉपी करतो त्या पॅकेजला इन्स्टॉल करण्यासाठी. मग पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी CMD मध्ये आलो, Ctrl+C केलं आणि त्या पॅकेजचं नाव आहे NPM बिक्रिप्ट आणि त्या पॅकेजला मला इन्स्टॉल करायचे, NPM आय बिक्रिप्ट. झालं पॅकेज इन्स्टॉल आणि सर्व्हरला आपल्याला रिएक्झिक्यूट करून ठेवू. आता जे पॅकेज मी इन्स्टॉल केले त्या पॅकेजला मी इथे काय करतो, वरती काय करणार, रिक्वायर्ड करणार. जसं की रिक्वायर्ड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये कोणतं पॅकेज आपण इन्स्टॉल केलं आता, बिक्रिप्ट. आणि जे काय बिक्रिप्ट ओके केलंय त्याला इम्पोर्ट केलं आणि ह्याचा यूज करून आपल्याला आपला पासवर्ड बिक्रिप्ट करायचा आहे, म्हणजे इनक्रिप्टेड करायचा आहे, म्हणजे कुणाला वाचता आला नाही पाहिजे. आणि पासवर्ड कुठे आलाय, सध्या इथं आलाय, कुठे आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. आणि इथेच आपण काय करू की पासवर्डला इनक्रिप्टेड मध्ये करू, चालतंय. त्यासाठी मी इथे काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो, हॅश पासवर्ड म्हणून. काय बनवतो इथे, हॅश पासवर्ड व्हेरिएबल बनवतोय. ओके, दुसरं काही नाही, फक्त मी काय बनवतो इथे, एक हॅश पासवर्ड नावाचा व्हेरिएबल दिसतोय ना, व्हेअर हॅश नावाचा पासवर्ड. जे काय आपण त्याला इनक्रिप्टेड मध्ये करणार ते कुठे स्टोअर होणार, हॅश पासवर्ड मध्ये. आणि त्याला इनक्रिप्टेड मध्ये करायची असेल तर काय करायची माहितीये, जस्ट सोपी लाईन आहे. तुम्हाला अवेट माहितीये, ठीक आहे. अवेट यूज केलं म्हणजे काय यूज करायला लागणार आहे, आपण वरती केलंय, ठीक आहे. त्यानंतर अवेटच्या नंतर सांगायची बिक्रिप्टला काय सांगायचं, बिक्रिप्ट डॉट हॅश. काय सांगायचं, बिक्रिप्ट डॉट हॅश. आणि राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये सांगायची तुम्हाला काय करायचे, बिक्रिप्ट काय करायचे, इनक्रिप्ट नाही रे, डिक्रिप्ट करायचे. काय करायचे आपल्याला, पासवर्ड. आणि तो पासवर्ड कुठे, डी डॉट पासवर्ड मध्ये आहे ना. आणि त्यानंतर लास्ट मध्ये द्यायचं 10. आता 10 काय द्यायचं ते तुम्हाला नंतर सांगेल. जस्ट एवढी लाईन राईट केली की आपल्याला हॅश पासवर्ड मध्ये कुणाला न वाचणारा पासवर्ड दिसेल. बघायचं तुम्हाला, जस्ट मी एवढ्या लाईनी सगळ्या काय करतो, 2 मिनिटं रिमूव्ह करून टाकतो. ओके, आणि त्या हॅश पासवर्डला मी इथे प्रिंट करतो.
सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. एकदा हे मी फॉर्म रजिस्टर केला तर दिसतंय का तुम्हाला इथे काहीतरी? वाचा, हे काय आहे? टोकन नाहीये, हे पासवर्ड आहे. तो तुम्ही म्हणता सर आता टोकननी पण आपण असं केलं असतं, पण टोकन आपल्याला डिक्रिप्ट करता येतं, बट हॅश पासवर्ड डिक्रिप्ट करता येतं का? झालंय. आणि ह्या फॉर्मॅट मध्ये आपण पासवर्ड काय करणार? डेटाबेस मध्ये स्टोअर करणार. मग कसा करायचा डेटाबेस मध्ये स्टोअर? जो पासवर्ड बनवलाय डायरेक्टली जो रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये पासवर्ड आलाय तो पासवर्ड पास नाही करायचा. आपल्याला कोणता पासवर्ड पास करणार? जो आपण हॅश केलाय तो पासवर्ड आपण काय करणार आहे? डेटाबेस मध्ये सेव्ह करणार आहे. डायरेक्टली आपण पासवर्ड सेव्ह करणार आहे का? काय करणार आपण? सेव्ह हॅश पासवर्ड. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी एकदा रिफ्रेश केला, मी इथे विशाल नावाचा युजर रजिस्टर करतो. विशालचा ईमेल आयडी टाकतो, vishal@gmail.com आणि त्याचा मोबाईल नंबर टाकला असं 9021 आणि त्याचा पासवर्ड टाकला मी 54321. ठीक आहे. नाहीतर त्याचा पण मी पासवर्ड टाकतो 12345 आणि रजिस्टर. जसं मी इथे रजिस्टर केलं, डेटा माझा काय झाला? सेव्ह झाला. मायस्क्यूएल मध्ये आलो आणि एकदा मी तुम्हाला डेटा दाखवतो. तर आता मला सांगा, माझा डेटाबेस हॅक झाला किंवा माझं सर्व्हर हॅक झालं, ओके, माझं सर्व्हर हॅक झालं तरी माझं जे काही लॉग इनचे ऑथेंटिकेशन आहे त्याचा यूज करून कोण लॉग इन करेल का? करेल का? आता जो दत्ता आहे त्या दत्ताचा पासवर्ड लगेच दिसतोय, पण जो विशाल आहे त्या विशालचा पासवर्ड समजतोय का तुम्हाला? समजला फंडा एवढा ऑनलाईन मध्ये? ऑनलाईन मेंबर एवढं समजलंय काय? ओके. तर एक नाही इथे, जसे की त्यासाठीच एक व्हेरिएबल बनवायचा. काय बनवायचा? व्हेरिएबल बनवायचा वॅर, आणि इथे मी राईट करतो हॅश इक्वल टू, आणि इथे काय करायचं? बिक्रेप. आम्हाला काय करायचे? कम्पेअर करायची. काय करायची? कम्पेअर. कुणाशी कम्पेअर करायची माहितीये? की त्याला सांगायची जो आमचा आता पासवर्ड आलाय ना तो पासवर्ड आणि जो काही तुमचा हॅश पासवर्ड आहे, म्हणजे कोणता? हॅश पासवर्ड ह्याच्याशी काय कर तू? कम्पेअर कर. आणि जो का आपल्याला कम्पेअर भेटणार आहे तो कुठे भेटणार आहे? इथे हॅश मध्ये भेटणार आहे. जस्ट एवढीच लाईन आहे. समजताय पक्का? ऑनलाईन मध्ये. आणि जो काय हा पासवर्ड भेटेल ह्या पासवर्डने आपल्याला मॅच करायची. अरे ऑनलाईन मेंबर समजते का नाही मी काय बोलतोय नेमकं?